पारोळा शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन आज मुख्य बाजारपेठेत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबविण्यात आली। पालिका कर्मचाऱ्यांनी मोहिमेत हातगाडीधारक व इतर लावली जाणारी दुकानांचे अतिक्रमण काढून परिसर मोकळा करण्यात आला। पारोळा येथील बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ असून ती इंग्रजी वाय आकाराची आहे। बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या अनधिकृत हातगाडीधारक व इतर दुकाने लावली जात असल्याने ये-जा करणाऱ्यांसह वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती। या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले होते आणि वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता। नागरिकांकडून सतत याबाबत पालिकेला तक्रारी प्राप्त होत होत्या। या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या वतीने धडक मोहीम राबवत आज दिनांक 11 रोजी दुपारी 3:30 ते 6:30 पर्यंत शिवतीर्थपासून ते नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार असे बाजारपेठेचा सी आकाराचा परिसरातील रस्त्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढून कारवाई केली। त्यात अनधिकृत टपऱ्या, फळभाज्या स्टॉल, हातगाडीधारक, टेबल फलक, पत्रा शेड असे जेसीबी, ट्रॅक्टर आणि कामगारांच्या मदतीने हटविण्यात आले। तसेच अनधिकृत जवळपास 30 टपऱ्या व हातगाडींना पालिकेने जप्त केले। दरम्यान पालिकेकडून कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचे अतिक्रमणधारकांनी यावेळी म्हटले व अतिक्रमणाला विरोध करत काही वेळ तणाव निर्माण झाला। मात्र रीतसर नोटीस तसेच पूर्वसूचना देण्यात आल्या असून त्याचा रेकॉर्डही पालिकेकडे आहे असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितल्यावर पत्राशेडचे मोठे नुकसान होईल ते स्वतः काढून घेऊन असे अतिक्रमणधारकांना विनंतीवरून 2 दिवसांची मुदत काहींना देण्यात आली। कारवाई दरम्यान काही अतिक्रमणधारकांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली, मात्र प्रशासनाने त्यांना समज देत सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्याचे आवाहन केले। दरम्यान प्रथमच शहरात अशा मोठी धडक मोहिमेची गरज होती अशी चर्चा नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली। नगरपालिकेच्या या धडक मोहिमेत कारवाई प्रसंगी मुख्याधिकारी तुषार नेरकर, बांधकाम विभाग अभियंता सुमित पाटील, प्रशासनाधिकारी यामिनी जटे, रचना सहाय्यक साक्षी मराठे, सिद्धार्थ इंगळे, भिका नरवाडे, संदीप पाटील, दीपक महाजन, सहाय्यक किशोर चौधरी, भूषण महाजन, शहर समन्वयक शुभम कंखरे, कैलास पावशे, क्षत्रिय समन्वयक राहुल प्रतापजी प्रजापती, कैलास वानखेडे यांच्यासह पालिकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते। नागरिकांमध्ये याबद्दल कौतुक होत आहे। शहरात अनेक दिवसांपासून वाढलेले अतिक्रमण हे नागरिकांना त्रासदायक ठरत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। दरम्यान पालिकेने वेळोवेळीच्या प्राप्त तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई केल्याने नागरिकांनी पालिकेच्या या विशेष मोहिमेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले। अतिक्रमितांनी यापुढे पुन्हा अतिक्रमण केल्यास ठोस कारवाई व्हावी अशी मागणी केली। चुकीची भावना बोलताय। 2 मिनिटं खाली घ्या तुम्ही। फक्त 2 दिवस द्या लोकांना, हे सर्व काढून घेऊ। स्वतःहून काढून घ्यायला पाहिजे। एक तास पण आता काय पुढचा काय म्हणतो, मागच्याचा काढा, आम्ही नाही काढणार। आणि तुम्ही जे म्हणताय साहेब पूर्वसूचना याच्या पूर्वी वारंवार दिलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त नोटीस आपण दिलेल्या कोणाला नोटीस दिली? आम्ही दिलेली, आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्याचं। तुम्ही माझ्याकडे ऑफिसला या, नोटीस आमचा माणूस सांगतो दिलेली आहे स्वतः। किती दिवस झाले नोटीस? झाले ना 8 दिवस झाले ना, जास्त झाले असतील। 8 तुम्हाला नोटीस मान्य करतो, पण ही काही अशी भाषा नाही।